स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड 8साठी मॅथ्सचा काय सिलेबस आहे ते आज आपल्याला बघायचं आहे. तर सिलेबस आधी माहिती करून घेणं का आवश्यक आहे. जर सिलेबस माहिती असेल ना आपल्याला तर आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन करू शकतो. जे काही अवघड बीट आहेत ना त्याला जास्त वेळ देऊ शकतो. अभ्यास आपला वेळेत पूर्ण करून आपल्याला प्रॅक्टिसला जास्तीत जास्त वेळ मिळतो रिव्हिजनसाठी. आणि जितक्या रिव्हिजन मॅथ्सला देऊ आपण तेवढं आपण मॅथ्समध्ये आपल्याला सक्सेस जास्त मिळतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर आता हा सगळा आहे मॅथ्सचा सिलेबस. तर मॅथ्स असतं तुम्हाला टोटल 100 मार्क्ससाठी. मॅथ्ससाठी क्वेश्चन येतात ते 50 मार्क्ससाठी, म्हणजेच 1 क्वेश्चन असतं 2 मार्क्ससाठी. आता फर्स्ट युनिट आहे ते नंबरवर मॅथ्ससाठी. आता ते युनिट आहे 10 मार्क्ससाठी, म्हणजे या युनिटवर 5 क्वेश्चन येतील. तर ते या युनिट्समधले सब युनिट्स मी सगळे इथं लिहिलेले आहेत. तर आता फर्स्ट सब युनिट आहे नॅचरल नंबर, होल नंबर, पूर्ण सगळी जी आपली नंबर सिस्टीम आहे रिअल नंबरपर्यंत ती सगळी नंबर सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. नंबर सिस्टीममध्ये इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर्स, रिअल नंबर्स म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. तर रॅशनल नंबर्स म्हणजेच काय, तर ज्या नंबर्स एनी नंबर p by q इज कॉल्ड रॅशनल नंबर व्हेनेवर q इज नॉट इक्वल टू 0. q 0 नाही पाहिजे आणि p आणि q इंटिजर्स पाहिजेत, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. ठीक आहे. मग आता हे बघा 1 हाफ रॅशनल नंबर आहे, सगळे इंटिजर रॅशनल नंबर आहेत. मग रिअल नंबर म्हणजेच काय, तर सगळे रॅशनल नंबर्स मिळून रिअल नंबर्स तयार होतात. तर हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर आता त्याच्यानंतर सेकंड सब युनिटमध्ये आपल्याला रॅशनल नंबर्सवरच हे सब युनिट आहे, पण त्याच्यावर ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर बघायचे. ऑपरेशन्स म्हणजेच काय, तर रॅशनल नंबर्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. रॅशनल नंबरचं काय आहे तर त्या या बीटमध्ये आपल्याला बघायचं आहे. थर्ड बीट आहे ते पण नंबरवरच आहे. हे पूर्ण जे बीट आहे ते आपल्या नंबर सिस्टीमवरच आहे, नंबरवर, म्हणूनच त्याला हेडिंग दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थर्ड युनिटमध्ये इवन, ऑड नंबर्स, प्राईम नंबर्स, ट्विन प्राईम, को प्राईम आणि कॉम्पोजिट नंबर असे सगळे बीट्स बघायचे. आता प्राईम नंबरला आपल्याला माहिती 1 आणि त्या नंबर शिवाय कोणत्याच नंबरने आपण डिवाईड करू शकत नाही. आणि इवन नंबर म्हणजेच काय, तर जे नंबर 2ने डिव्हिजिबल असतात. 2ने डिव्हिजिबल म्हणजे ज्याच्या युनिट्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे जे नंबर्स असतात त्याला इवन नंबर म्हणतात. तर या बीटमध्ये आपण डिटेल पाहूया. ते आता 4 जे सब युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ॲडिटिव्ह इन्व्हर्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच काय, तर आता कोणत्याही नंबरमध्ये ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे 0 ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे ॲडिशनची आणि 1 ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आपण त्याला म्हणतो. आता कोणत्या पण 2 नंबर्सची ज्यावेळेस ॲडिशन 0 येते त्यावेळेस त्या 2 नंबर्सला एकमेकाचा ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणतो आपण. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्समध्ये ज्या 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 1 येतं त्याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतो त्या 2 नंबर्सला. तर ते बघायचं आहे. आणि 5th जे सब युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंबर लाईनचा अभ्यास करायचा आहे. नंबर लाईन ज्याच्यावर की आपण नंबर मांडतो. सगळे नंबर्स हे एका लाईनवर आपण व्यवस्थित मानतो आणि एकदम मिडलला जे असतो ते 0 असतो. ऑल सगळे जे नंबर्स असतात ना ते एकदम सेमी, म्हणजे 0 आणि 1 मधलं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच 0 आणि -1 मधला डिस्टन्स असतं. तर हे नंबर लाईन नेमकं काय काय आहे नंबर लाईनमध्ये, अजून छोटे छोटे पार्ट्स नंबर लाईनचे ते आपल्याला पाहायचं आहे. सेकंड युनिट आहे ऑपरेशन ऑन नंबर्स. आता हे जे युनिट आहे ते 10 मार्क्ससाठी आहे, म्हणजे त्याच्यावर 5 क्वेश्चन येतील. मग या युनिटमध्ये कोणकोणते सब युनिट आहेत, तर फर्स्ट सब युनिट आहे डिव्हिजिबिलिटी. मग आता याच्या डिव्हिजिबिलिटी म्हणजेच काय, तर एखाद्या नंबरने एखाद्या नंबरला डिवाईड केल्यानंतर, आता सपोज मी 10 या नंबरला 2 या नंबरने डिवाईड केलं. ठीक आहे. तर आता काय येईल, 2 5 10. मला याचा रिमाइंडर 0 मिळालं. तर 10 हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे असं आपण म्हणतो. आता ज्यावेळेस रिमाइंडर 0 नाही आहे तर इथं जर रिमाइंडर 1 आला असतं, समोर आपण जर 11ला डिवाईड केलं असतं 2ने तर क्वोशंट 5 आला असता, पण रिमाइंडर किती येईल, 1 येईल. ठीक आहे, 1 येईल. तर मग 11 हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही आहे असं आपण म्हणतो. तर या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि बरंच काही आपल्याला बघायचं आहे या चॅप्टरमध्ये.
ठीक आहे. आता सेकंड आहे HCF और GCD अँड LCM. आता 2 नंबर्सचा आपण HCF कधी घेतो आणि LCM कधी घेतो ते आपल्याला पाहायचं आहे. आता HCF म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. 2 नंबर्समध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता असतो आणि कसा काढायचा ते आपल्याला पाहायचं आहे. आणि LCM म्हणजेच काय, लीस्ट कॉमन मल्टिप्लायर. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. थर्ड सब युनिट आहे स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट. एखाद्या नंबरचा स्क्वेअर म्हणजेच काय, बरं एखाद्या नंबरशी त्याच नंबरनी मल्टिप्लाय केलं. 2 मल्टिप्लाय बाय 2 4. तर 4 हा नंबर 2चा स्क्वेअर आहे. 2 स्क्वेअर इज इक्वल टू आपण 4 लिहितो. आणि आता स्क्वेअर रूट काय, तर 4चं हे स्क्वेअर रूटचं साईन आहे. 4चं स्क्वेअर रूट काय लिहितो आपण, 2 लिहितो. तसंच क्यूब. तर एखादा नंबर क्यूब म्हणजेच काय, तर तोच नंबर त्याच नंबरशी मल्टिप्लाय करणे 3 टाइम्स, त्याला त्या नंबरचा क्यूब म्हणतो आपण. आणि क्यूब रूट म्हणजेच काय, तर 8चं क्यूब रूट काय आहे, तर 2 येतं. तर हे आपल्याला पाहायचं आहे. मी एका नंबरचं तुम्हाला सांगितलं, असंच आपल्याला खूप साऱ्या नंबरचं बघायचं आहे. आता 4 याच्यामध्ये सब युनिट आहे वर्गुलर फ्रॅक्शन्स अँड डेसिमल फ्रॅक्शन. वर्गुलर फ्रॅक्शन्स म्हणजेच काय, तर आता या टाईपचे फ्रॅक्शन 3/4, 9/15 या टाईपचे जे फ्रॅक्शन आहे त्याला वर्गुलर फ्रॅक्शन म्हणतो. आणि डेसिमल फ्रॅक्शन पण आहे. तर याच्यावरचे वेगवेगळे आपल्याला ऑपरेशन्स बघायचे आहेत या चॅप्टरमध्ये. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे 0.01, 5.7 दीज आर द डेसिमल फ्रॅक्शन्स. 5th सब युनिट आहे इंडायसेस. तर इंडायसेस म्हणजेच काय, तर आता आपण 2^1 इज इक्वल टू 2 लिहितो. 2^1 किंवा 2 मल्टिप्लाय बाय 2लाच कसं लिहितो, 2^2. तर ह्या 2ला इंडाईस म्हणतो आपण. मग आता हा 2 बेस आहे आणि हा 2 इंडाईस आहे. तर हे याच्यावरचेच वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे इंडायसेसमध्ये. आता 6th सब युनिट आहे रेशो, प्रपोर्शन अँड व्हेरिएशन. आता रेशो म्हणजेच काय, तर आता 3/4. तर आता यालाच 3:4 यालाच आपण एखाद्या त्याचा रेशो म्हणतो. मग आता प्रपोर्शन म्हणजेच काय, आता 2 नंबर्स आहेत A/B आणि C/D. तर हे एकमेकांवर डिपेंड आहेत. जर Aची किंमत वाढली तर Cची किंमत वाढते. ठीक आहे. तर आणि जर Bची किंमत वाढली तर Dची पण किंमत वाढते. तर दिस इज द प्रपोर्शन. आणि व्हेरिएशन सब युनिट जे आहे ते आहे ॲव्हरेज. तर इन आपण जर रिझल्ट आपला एखाद्या, आता तुम्हाला जर 7चा रिझल्ट तुम्ही कॅल्क्युलेट केला असेल तर तुम्हाला माहिती तुम्ही काय केलं, सगळे तुमचे किती सब्जेक्ट होते. सपोज तुम्हाला 5 सब्जेक्ट, टोटल 5 सब्जेक्टमध्ये किती मार्क्स पडले, 91 पडले, 90 पडले, एकाला 85 पडले, एकाला 60 पडले, एकाला 85 पडले. असे 5 जे सब्जेक्ट आहेत त्याची ॲडिशन करायची आणि टोटल सब्जेक्ट अपॉन किती आहे त्याचा सब्जेक्ट, 5 सब्जेक्ट म्हणून ह्याला 5ने डिवाईड केलं. तर या टाईपमध्ये आपण ॲव्हरेज काढतो. तर ॲव्हरेजचा काय काय यूज करता येईल आपल्याला ते पण या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर हे आहे सेकंड आपलं पूर्ण सब युनिट. थर्ड युनिट जे आहे ते आहे जॉमेट्री. तर हे आहे 20 मार्क्ससाठी, म्हणजे त्याच्यावर 10 क्वेश्चन येणार आहेत जॉमेट्री युनिटवर. तर लार्जेस्ट क्वेश्चन, जास्तीत जास्त क्वेश्चन येणार आहेत या बीटवर. तर जॉमेट्रीमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर फर्स्ट आहे पॉईंट, सेगमेंट, लाईन, रे, प्लेन अँड अँगल. हे पाहायचं आहे. तर त्या याच्यावरचे आपल्याला डिटेल बारीक क्वेश्चन येतात. तर आपल्याला जनरली माहीत आहे पॉईंट म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे काय, लाईन म्हणजे काय हे माहिती आहे आपल्याला. पण हा झाला रे. पण याच्यावरचे डिटेल असे काही क्वेश्चन येतील. आता सेकंड चॅप्टर आहे या बीटमधला प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल लाईन. तर पॅरलल लाईन म्हणजेच काय, तर 2 लाईन्स ज्या की कधीच आपल्याला इंटरसेक्ट होत नाही त्याला आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. आणि ट्रान्सव्हर्सल लाईन्स म्हणजेच कोणत्या, तर त्या कोणत्या तरी एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. ठीक आहे. तर हे आपल्याला या बीटमध्ये बघायचं आहे, यांच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. थर्ड जे बीट आहे ते आहे सर्कल. तर सर्कल म्हणजेच काय, तर आपण हे बघा एखादी जर बांगडी असेल तर आपण सर्कल म्हणतो. म्हणजेच
मधलं पूर्ण जे रिकामं असतं, मधला एक सेंटर पॉईंट असतो, सर्कलला सेंटर आणि रेडियस असते, ठीक आहे. तर आता सर्क्युलर रिजन म्हणजेच काय, सेगमेंट, सर्कलचं जे सेगमेंट आहे ते सेगमेंट म्हणजेच काय, सर्कलचा आर्क म्हणजे काय, आणि सर्कलच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला बघायचं आहे सर्कल या चॅप्टरमध्ये, ठीक आहे. आता 4 जे बीट आहे ते आहे ट्रायंगल. आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल बघायचे आहे. तर आपण ट्रायंगल कसं म्हणतो, तर कोणते पण ज्या डायग्राममध्ये 3 लाईन्स आहेत आणि 3 अँगल्स आहेत आणि ती डायग्राम क्लोज आहे, तर त्याला आपण ट्रायंगल म्हणतो. तर त्या ट्रायंगलचे आपल्याला प्रॉपर्टीज पण काय आहेत ते पाहायचं आहे. 5th जे बीट आहे तर थेरम ऑफ पायथागोरस. आता पायथागोरस थेरम जो आहे तो आहे आपल्या या ज्या ट्रायंगलमध्ये वन ऑफ जो अँगल असतो तो 90चा असतो, ठीक आहे. तर त्याला आपण त्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम असतो, ठीक आहे, तयार होतो. तर हा जो आहे ना हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू हा काय आहे ट्रायंगलचा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर हा आहे पायथागोरस थेरम. तर याच्यावरचे काही एक्झाम्पल्स हा थेरम डिटेलमध्ये आपल्याला बघायचा आहे. आता हे आहे 6 बीट आहे क्वाड्रिलॅटरल. आता हे झाला एनी क्वाड्रिलॅटरल आणि प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल, टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल पण आपल्याला पाहायचे आहेत. मार्क्सचं युनिट आहे ते आहे मेन्सुरेशन. तर याला पण तुम्हाला 20 मार्क्स आहेत टोटल 100 पैकी. तर एकदम सिम्पल युनिट आहे. फॉर्म्युलेवर जर तुम्ही फोकस केलं तर हे मार्क्स तुमच्या हँडमध्ये आहेत. आता मेन्सुरेशनमध्ये फर्स्ट आहेत मेट्रिक मेजर्समध्ये म्हणजे काय येतात, तर मीटरचे सेंटीमीटर, किलो, हेक्टो, डेका, हे सगळे लाईनचे मेजरमेंट आहेत. वेटचे मेजरमेंट, कॅपॅसिटीचे मेजरमेंट, हे सगळे किलो, हेक्टर, डेका. त्याचा एक चार्टच आहे. जर चार्ट लक्षात ठेवला तर आपल्याला ते कन्व्हर्शन सोपं पडतं. हे सगळे मेट्रिक मेजर्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. सेकंड चॅप्टर जो आहे याच्यामधला तो आहे पेरीमीटर. मग पेरीमीटर म्हणजेच काय, तर आता एखाद्या डायग्रामची पेरीमीटर म्हणजेच काय, तर आता हे जे सगळ्या साईडची मेजरमेंट करणे म्हणजेच पेरीमीटर. आणि थर्ड एरिया, एखाद्या फिगरची एरिया म्हणजेच काय, तर हा पूर्ण जो मधला भाग असतो तो काउंट करणे म्हणजे त्या फिगरचा एरिया. तर वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत, त्या फॉर्म्युलावरून आपल्याला पेरीमीटर आणि एरिया कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पेरीमीटरसाठी काही स्पेशल, आता या जर डायग्रामचा आपल्याला पेरीमीटर काढायचे असेल तर याला काही स्पेशल फॉर्म्युला नाही, पण आपण काढू शकतो. वेगवेगळे आपल्याला क्ल्यूज दिलेले असतात, त्याच्यावरून आपण पेरीमीटर काढायचा असतो. या टाईपचे इथं क्वेश्चन येतात. आता 4 जे आहे तो सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. तर हा क्यूब आहे समजा. आता क्यूबचा सरफेस एरिया म्हणजेच काय, तर आता ह्याचे जे साईडचे जे फेसेस असतात तर याच्या 6 फेसेस असतात. तर याच्या 6 फेसेसचा एरिया त्याला आपण सरफेस एरिया म्हणतो क्यूबचा. आणि क्यूबचा व्हॉल्यूम, क्यूब म्हणजे मी जस्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे. क्यूबचा व्हॉल्यूम म्हणजेच काय, तर क्यूबचा जो मधला स्पेस ऑक्युपाय केलेला असतो, क्यूबच्या मधला स्पेस म्हणजे तो झाला क्यूबचा व्हॉल्यूम. तर हे सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम वेगवेगळे कसे काढायचे, तर त्यासाठी स्पेशल फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आपण लर्न केले तर त्यावरचे एक्झाम्पल आपल्याला इझिली येऊन जातात. तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे मेन्सुरेशनमध्ये. तर हा पण एकदम स्कोरिंग आहे. जे सब युनिट आहे ना ते आहे स्टॅटिस्टिक्स. तर ते आहे तुम्हाला 6 मार्क्ससाठी, त्याच्यावरचे 3 क्वेश्चन येतील. तर स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला मीन काढायचा आहे. तर जॉईंट ऑब्झर्वेशनला मिळून मीन तयार होतो डायग्रामचा. आता हे आहे जॉईंट बार ग्राफ म्हणजे तुम्हाला याआधी माहिती बार ग्राफ म्हणजे हे असे. तर आता जॉईंट बार ग्राफमध्ये 2 ऑब्झर्वेशन एकाच ग्राफमध्ये मांडलेले असतात. सपोज एखाद्या एक क्लासमधल्या गर्ल्सची ही संख्या आहे व्हाईट म्हणजे, आणि ब्लॅक म्हणजे बॉईजची संख्या आहे, ठीक आहे. तर हे झाले जॉईंट बार ग्राफ. तर याच्यावर जो काही क्वेश्चन्स असतात किंवा मग पाय डायग्राममध्येच काय असतं, असं सर्कल टाईप असतं. आता हे सपोज हा जो पार्ट आहे तर हे टोटल म्हणजे आपला एखादा गाव आहे. आता ह्या गावातला ही प्लेस, सपोज हे यम हे गाव आहे, नंतर हे यन हे गावचा एरिया आहे. तर हे डिनोट करते पाय डायग्राम. आता पाय डायग्रामचं पण तुम्हाला कसा काढायची माहिती ते पण आपल्याला पाहायचं आहे. आता त्याच्यानंतर आहे सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजेच काय, आता
एकच पॅराग्राफ असतो, त्याच्यामधले 2 सेक्शन्स केलेले असतात या पॅराग्राफमध्ये. हा झाला सब डिवायडेड पॅराग्राफ आणि पर्सेंटेज पॅराग्राफ. हे एवढं सगळं आपल्याला बघायचं आहे. युनिट 6 आहे ॲप्लाइड मॅथ. आता ते आहे 8 क्वेश्चन येतात या युनिट 6वर. ते आहे 16 मार्क्ससाठी. तर ॲप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच आपण मॅथ्स कशासाठी शिकतो हा प्रश्न खूप जणांना पडला आहे. तर थोडक्यात आता हे ज्या वस्तूसाठी आपण मॅथ्स शिकतो तर तसं काही नाही आहे. मॅथ्सचे खूप युजेस आहेत. ठीक आहे. तर आता फर्स्ट आहे पर्सेंटेज. तर पर्सेंटेज आपण काढतो. आता आपण 7th तुम्हाला किती पर्सेंट पडले, 6th किती पर्सेंट पडले, तर या पर्सेंटेजचा यूज अजून खूप ठिकाणी होतो. ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला बघायचं आहे. सेकंड आहे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तर इंटरेस्ट म्हणजेच काय, तर सपोज मी तुम्हाला 100 रुपीज दिले आहेत, पण 100 रुपीज दिले आहेत 1 मंथसाठी. मग आता मी तुम्हाला 100 रुपीज दिले, मग त्याच्यासाठी मी तुमच्याकडून 2 रुपीज घेणार. एका मंथसाठी माझे 100 रुपीज तुम्ही वापरले ना, मी त्याच्यासाठी 2 रुपीज घेणार. तर त्याला आपण सिम्पली इंटरेस्ट म्हणतो या 2 रुपीजला. तर आता सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट काय आहे याचे फॉर्म्युलेजवरून हे इझिली आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, ते बघायचं आहे. आता थर्ड आहे प्रॉफिट अँड लॉस. तर आता माझ्याकडे एखादी वस्तू आहे, मग आता ती मी घेतली 30 रुपीजला आणि विकली 50 रुपीजला, तर मला प्रॉफिट झाला 20 रुपीजचा. आणि सपोज ती जर वस्तू मी घेतली 30 रुपीजला आणि विकली गेली 20 रुपीजला, तर 10 रुपीजचा मला लॉस झाला. तर हे प्रॉफिट लॉस कसं काढता येतं त्यासाठी पण फॉर्म्युलेज आहेत, तर ते बघायचं आहे. आणि फोर्थ आहे डिस्काउंट रिबेट आणि कमिशन. तर एखाद्या वस्तूवर दुकानदार तर खूप ठिकाणी डिस्काउंट देतात. तर डिस्काउंट म्हणजे नेमकं काय प्रकार आहे, रिबेट आणि कमिशन हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर हे आहे सगळं ॲप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये. 7 जो चॅप्टर आहे तो आहे अल्जेब्रा. तो आहे 18 मॅथ्ससाठी. त्याच्यावरचे 9 क्वेश्चन येतील. तर अल्जेब्रामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचं आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशाला म्हणतो आपण, 2x 3x + 1 दीज आर द अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. ओके. आता त्याचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे कसे करायचे ते आपल्याला बघायचं आहे. आता सेकंड जे आहे ते आयडेंटिटीज आहेत. आयडेंटिटीज म्हणजेच काय, तर a + b ब्रॅकेट स्क्वेअर a² - b² = a + b a - b. हे या सगळ्या ज्या आयडेंटिटीज आणि त्याचा यूज करून काय एक्झाम्पल आपल्याला असतील ते बघायचं आहे. आता थर्ड आहे इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. तर ज्या इक्वेशनमध्ये 1 व्हेरिएबल आहे तसे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल x + 1 = 0. दिस इज द इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. याच्यामध्ये फक्त 1 व्हेरिएबल आहे तर त्याला इक्वेशन इन 1 व्हेरिएबल असं म्हणायचं. आणि फोर्थ जे पाहायचं आहे ते आपल्याला पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स मीन्स दीज आर द पॉलिनॉमियल्स. तर पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. तर हा सगळा होता तो आपला सिलेबस आहे मॅथ्सचा. जर तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर तुम्हाला इझिली यश मिळेल. तर आता टोटल जर केली आपण या सगळ्या क्वेश्चनची तर हे सगळे 50 क्वेश्चन आहेत. आता कमी जास्त होतं या क्वेश्चनमध्ये पण लेवल आहे. 30% सोपे येतात, 30% मीडियम असतात आणि जे उरलेले जे आहेत ते 40% ते थोडेसे किंचित हार्ड असतात. तर आता जर आपण व्यवस्थित जे काही हार्ड चॅप्टर आहे त्याला जास्त वेळ दिला आणि त्याची प्रॅक्टिस केली तर आपला सिलेबस इझिली कवर होऊन जातो. ठीक आहे.